नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता पुरणपोळी बनवण्याची स्पर्धा सुरू होणार असते ईश्वरी आणि अर्णवमध्ये. तेव्हा अर्णवला असं वाटत असतं की पुरणपोळी बनवणं खूपच सोपं आहे. तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात की चला बघूया. इथे आता कुकरची शिट्टी झालेली असते. डाळ शिजून झाल्यानंतर ईश्वरी गॅस बंद करते. तेव्हा मामा म्हणतात की चला रे, होळी रे होळी, आता बघूया कोण बनवते सगळ्यात बेस्ट पुरणपोळी. आपल्या या घरामध्ये स्पर्धेचे आता ढग दाटून आलेले आहेत आणि याच्यामध्ये आता सगळ्यात बेस्ट पुरणपोळी कोण बनवते अशी स्पर्धकांच्या मनामध्ये धाकधुकीसुद्धा सुरू झालेली आहे, बरोबर की नाही? त्यामुळे इथे आता ईश्वरी आणि अर्णव दोघेजण पुरणपोळी बनवण्यासाठी सज्ज झालेले असतात. तेव्हा अर्णव आता कुकर बंद झाल्यानंतर लगेचच कुकर उघडायला जातो, त्याचं झाकण काढायला जातो. तेव्हा इथे सगळेजण त्याच्यावरती ओरडतात आणि म्हणतात, अरे रे रे, अर्णव काय करतोयस तू? तेव्हा अर्णव घाबरतो. त्याला कळतच नाही की सगळेजण त्याला का ओरडले, का थांबले. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, अहो सर, हे काय करताय? आत्ता तर कुठे कुकरची शिट्टी झालेली आहे आणि लगेच तुम्ही झाकण काढताय. गरम कुकरचं झाकण लगेच काढायचं नसतं, तुम्हाला माहिती नाही आहे का? तेव्हा अर्णव म्हणतो, मी काही झाकण काढत नव्हतो, मी कुकर उचलून बाजूला ठेवत होतो. तेव्हा इथे आता आजी म्हणत असते, हो का? काय झालं त्याने? सांगा ना, काय झालं त्याने? ती कुकर तिथून उचलून बाजूला का ठेवली? तेव्हा इथे अर्णवला आता कारण काही माहितीच नसतं. पण तो इथे आता कुकर बाजूला ठेवत नसतो प्रेक्षकांनो, तर त्याचं झाकणच काढायला जात असतो. ते ईश्वरी आणि बाकीच्या सर्व लोकांच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा इकडे आजी जेव्हा विचारते की बाजूला ठेवून काय होणार होतं, तेव्हा इथे अर्णव म्हणतो की ताई. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, अगं आजी, बाजूला ठेवलं, तिथे जागा नव्हती ना, म्हणून उचलून बाजूला ठेवलं, बाकी काही नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी ही सगळी स्पर्धा जिंकणारच असते, पण तरीसुद्धा अर्णवला तिच्याबरोबर ठेवलेला असतो, जेणेकरून त्या दोघांमधला जो काही कडूपणा, जो वाद आहे तो कमी व्हावा, यासाठी ही छोटीशी स्पर्धा ठेवण्यात आलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते की एक काम करायचं चिंटू, आता जेवढी डाळ आहे ना, तेवढंच त्याच्यामध्ये गूळ घालून ते सगळं मिक्स करून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, ओ अंजलीताई, आता सगळं तुम्हीच सांगणार आहात का? त्याची स्पर्धा आहे ना, त्याला करू दे जे काही करायचं आहे ते. तेव्हा इकडे अंजली आता गप्प बसते. तेव्हा अर्णव म्हणतो, टीम इंदोर, मला सगळं काही माहिती आहे, मला सगळं काही सांगायची गरज नाही आहे. मला पुरणपोळी बनवता येते आणि आता इथे काय काय करायचं आहे ना, ते सुद्धा सगळं मला माहिती आहे. एवढं काही अवघड नसतं, ते सगळं काही सोपं असतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अर्णवला सगळ्या गोष्टी इथे सोप्या वाटत असतात, पण आजीने सांगितलेलं असतं अंजलीला चिटिंग करायची नाही. तेव्हा इथे मामा म्हणतात की बघितलं ना, इथे आईचं लक्ष सगळीकडे आहे, आजीने बरोबर नियमांवरती बोट ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे कुणालाही चिटिंग करता येणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी त्यातली डाळ शिजली आहे का ते व्यवस्थित बघत असते आणि इथे ईश्वरी म्हणत असते की आजी, डाळ एकदम मस्त शिजली, बढिया शिजली. तेव्हा इथे ईश्वरीने आता का बघितलं की डाळ कशी शिजलेली आहे. मग प्रेक्षकांनो, आता अर्णव मागे कसा काय राहणार? अर्णवसुद्धा बघणार ना की डाळ कशी शिजली आहे, कशी नाही. तेव्हा इथे सगळ्यांना दाखवायला की त्यालासुद्धा इथे पुरणपोळीमधलं सगळं काही जमतं. तो सुद्धा इथे आता डाळ चेक करत असतो की शिजली आहे की नाही. आणि इथे ईश्वरीने जशी आता डाळ हातामध्ये घेऊन दाबून बघितलेली असते, तसा इथे अर्णवसुद्धा डाळ इथे आता व्यवस्थित दाबून बघत असतो की शिजली आहे की नाही आणि तो म्हणतो छान आहे. तेव्हा इथे आजी म्हणते, काय छान आहे? तेव्हा अर्णव म्हणतो, हे छान आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असते, अरे हो, तेच तर विचारते ना, काय छान आहे? तेव्हा इथे अर्णवला आता माहिती नसतं. तेव्हा तो म्हणतो की ताई. तेव्हा इथे त्याची ताई अंजली म्हणत असते, आजी, अगं छान आहे म्हणजे डाळ छान शिजले असं म्हणायचं आहे त्याला. तेव्हा इथे आजी म्हणते, हो का? तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता दोघांना इथे पुरणपोळीसाठी आता पुरण बारीक करण्यासाठी पुरणाचं यंत्र लागणार असतं. ईश्वरीकडे पुरणाचं यंत्र असतं, पण अर्णवला ते हवं असतं. तेव्हा त्याच्यासाठी इथे आकाश आता पुरणाचं यंत्र घेऊन आलेला असतो. आकाशला माहिती नसतं त्याला नेमकं बोलतात काय. तेव्हा आकाश म्हणतो, अरे दादा, हे बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आलो आहे. अरे आता तुला पुरण बनवायचं आहे ना, तेव्हा त्याची मशीन घेऊन आलो आहे. तेव्हा आजी म्हणतात, आकाश, अरे त्याला पुरणाचं यंत्र म्हणतात रे, पुरणाची मशीन नाही.
तेव्हा इथे आकाश म्हणतो, अगं आजी मला माहिती आहे गं, तू समजून घे ना, मी तुझ्याच इथे आता पार्टीमध्ये आहे ना, तुझ्याच टीममध्ये आहे. तेव्हा इथे आकाश आता आजीच्या टीममध्ये गेलेलं अर्णवला अजिबात आवडलेलं नसतं. अर्णव म्हणतो आकाश, तेव्हा आकाश म्हणतो, अरे दादा, मी तुझ्याच टीममध्ये आहे. हे काय, मी तुझ्याच टीममध्ये आलो आहे, आपली एक टीम आहे ना. तेव्हा मामा म्हणतात, अरे वा, इथे लहान भावाची मोठ्या भावाला साथ. आता बघूया इथे अर्णवची टीम करते का ईश्वरीवरती मात. तेव्हा प्रेक्षकांनो, आता मामा मनोरंजनासाठी तिथे उभे असतात. त्यांनासुद्धा मनापासून तर असंच वाटत असतं, ईश्वरी जिंकली पाहिजे, कुठेतरी ईश्वरीने अर्णवला हरवलं पाहिजे, अशी सगळ्यांची इच्छा असते. आणि खास करून तिथे अर्णवला जिंकण्यासाठी कुणीच उभं केलेलं नसतं, सगळ्यांनी त्याला हरण्यासाठीच उभं केलेलं असतं. पण ईश्वरीच्या मनामध्ये तसं काही नसतं. ईश्वरीला असं वाटत असतं की जर इथे अर्णव आता स्पर्धेसाठी उभा राहिला आहे, पण त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन अगदी बरोबरीने झालं पाहिजे, चिटिंग न करता. तर प्रेक्षकांनो, आता इथे पुरण यंत्रामध्ये पुरण घालून ते बारीक करून घ्यायचं असतं. तेव्हा वल्लरीच्या मनामध्ये एक प्लॅन आलेला असतो. कारण वल्लरी कधी ना कधीतरी काड्या करतच असते, ती काही शांत बसत नसते. ती मनामध्ये म्हणते की आता खा सगळ्यांनी ईश्वरीच्या हातच्या पुरणपोळ्या, त्यासुद्धा खारट. तेव्हा ती आता पुरणामध्ये खूप जास्त मीठ घालण्याचा प्रयत्न करणार असते. त्याचबरोबर पुरण यंत्रामध्ये पुरण घातल्यानंतर हळूवारपणे ते सगळं मिक्स करायचं असतं आणि त्यातनं पुरण हे बाहेर काढायचं असतं. हळूहळू हात चालवायचा असतो. इथे अर्णव आता जोरजोरात हात चालवत असतो आणि त्यामुळे इथे ते यंत्र काही आता चालत नसतं. ते यंत्र बिघडलंय की काय असं अर्णवला वाटत असतं. कारण हळूवारपणे हात हलवायचा असतो आणि इथे अर्णव जोरजोरात ते यंत्र फिरवत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की आता आपल्याला जेवढी डाळ आहे ना, तेवढंच आपल्याला त्याच्यामध्ये गूळ घालायचं आहे आणि ते सगळं बारीक करून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी ती अर्णवला हे सुद्धा सांगते, जेणेकरून त्याला कळावं की किती डाळीमध्ये किती गूळ घातला तर पुरणाला गोडवा व्यवस्थित येईल. तेव्हा ती म्हणते की जेवढी डाळ आहे ना, तेवढंच त्याच्यामध्ये गूळ घालायचा आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि बारीक करूनसुद्धा घ्यायचं. ते करून झाल्यानंतर इथे आता पुरण यंत्रामध्ये पुरणसुद्धा घालून ते बारीक करून घ्यायचं असतं आणि बारीक करून घेत असताना अर्णवला काही ते जमत नसतं. तेव्हा तो इथे आता पुरणाचं यंत्र तोडणार, तेवढ्यातच ईश्वरी म्हणते, अहो सर थांबा. आणि ती त्याचा हात पकडते आणि हळूवारपणे ते यंत्र वरून फिरवते. ती म्हणते की बघा सर, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आहे ना, इथे आदळआफट करून जमत नाही. आता हे यंत्र आहे ना, ते हळूवारपणे जर फिरवलं ना, तर पुरण बरोबर त्यातून बाहेर पडणार आणि ते बारीक होणार. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की सर, कसं आहे ना, पुरणपोळी बनवताना पुरणाचा गोडवा हा तर महत्त्वाचा असतोच पुरणपोळीमध्ये, पण त्याच्यामध्ये आहे ना, मनाचा गोडवासुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. म्हणजे त्या पुरणपोळीमध्ये गोडवा तर खूप असतो, पण जी व्यक्ती पुरणपोळी बनवत असते त्याचं मन हे शुद्ध असावं लागतं. त्याच्यामध्ये कडवटपणा हा असून जमत नाही. कारण का, मनाचा गोडवासुद्धा पुरणपोळीमध्ये उतरणं खूप जास्त महत्त्वाचं असतं ना, म्हणून म्हणते. तेव्हा अर्णव म्हणतो, माहिती आहे मला ते सगळं. तेव्हा आजी म्हणत असते, ईश्वरी, अगं तुझी टीम वेगळी आहे ना, मग अर्णवला मदत करायची नाही. चल ये तुझ्या टीमकडे आणि तुझी पुरणपोळी बनव. तेव्हा अर्णवसुद्धा तिला झटका देतो तिच्या हाताला आणि म्हणतो, अगदी बरोबर, मला सगळं काही जमतं, मला शिकवायची अजिबात गरज नाही आहे. तेव्हा इथे मामा म्हणतात की बघितलं का, इथे आजीने सुद्धा ईश्वरीला प्रतिस्पर्धकाला अजिबात मदत करू दिलेली नाही आहे, काही सांगायचं नाही आहे, चिटिंग करायची नाही आहे. तेव्हा इथे आजी म्हणतात, ईश्वरी, तू सुद्धा चिटिंग करू नकोस, तुझी पुरणपोळी बेस्ट झाली पाहिजे, आपल्या टीमलाच इथे आता विनर घोषित केलं पाहिजे. तेव्हा इकडे अर्णव तर आता असं वाटत असतं की आता मी जिंकणारच, पण ईश्वरीने इथे खूपच सुंदर असं पुरण काढलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, आजी बघा ना, आपलं पुरण किती छान निघाले, खूपच छान बनले ना. आता मी ह्याच्यामध्ये चवीसाठी आहे ना, थोडीशी वेलची पूड घालते, म्हणजे पुरणाला सुगंध छान येईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणत असते की हिच्या हातच्या सगळ्याने खारट पुरणपोळ्या खा. तेव्हा ती खूप सारं मीठ हातामध्ये घेते आणि ते मीठ आता आजूबाजूला बघते, कुणी तिच्याकडे बघत तर नाही आहे ना, आणि त्या पुरणामध्ये सगळं मीठ घालणार. तेवढ्यातच मामा आता हात खाली करतात आणि त्याच्यावरती, त्यांच्या हातावरती सगळं मीठ वल्लरीच्या हातून पडलेलं असतं. तेव्हा मामा म्हणतात, काय वल्लरी, काय करतेस? इथे म्हणतात ना की दुधामध्ये मिठाचा खडा घालू नये आणि इथे गोडव्यामध्ये जास्त मीठ घालू नये.
तसं झालेलं आहे ग तुझं. चांगल्या कामामध्ये इथे खोडासुद्धा घालू नये. तर इथे मामांनी तिला चांगलं उत्तर दिलेलं असतं की दुधामध्ये मिठाचा खडा घालू नये आणि चांगल्या कामामध्ये इथे आता खोडा घालू नये. त्याच्यामुळे तू जे काही मीठ घालत होतीस ना पुरणामध्ये, ते मीठ बघ माझ्या हातावरती पडले. कशाला करतेस हे सगळं वल्लरी? सांगू का इथे आईला? आणि हे बघ, तुला जे काही करायचं होतं ते करून झाले. मनामध्ये म्हणून झालंय ना की खारट पुरणपोळ्या खा आता सगळ्यांनी. मग आता तू इथे नाही थांबलीस ना तरीसुद्धा चालेल, तू इथून गेलीस तरीसुद्धा चालेल, असं इकडे मामा वल्लरीला म्हणतात. नाही थांबायचं ना तुला, नको थांबू, पण ह्या सगळ्या खेळाचा उगाच इथे आता इन्सल्ट करू नकोस आणि खेळाची मजा तर अजिबातच घालवू नकोस, असं मामा म्हणतात. तर इथे ईश्वरीने पुरणामध्ये छान सुगंध यावा, चव वाढावी म्हणून त्याच्यामध्ये आता वेलची पूड घातलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो की ताई, आपण याच्यामध्ये आता केसर घालूया. तेव्हा आजी म्हणतात, हो का, केसर घालायचे आहे का तुला? अरे अर्णव, केसर कुठे ठेवलाय तुला माहिती तरी आहे का? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आकाश. तेव्हा आकाश म्हणतो, आजी सांग ना, कारण आता जर केसर मिळालं नाही तर आकाशला पूर्णपणे अर्णव पूर्ण अख्खं किचन शोधायला लावेल. त्याला माहिती असतं म्हणून तो म्हणतो, आजी सांग ना, अगं कुठे आहे केसर? तेव्हा आजी म्हणते, अरे बघ फ्रीजमध्ये ठेवले बघ केसर, घे त्यातलं. तेव्हा अर्णवने आपल्या पुरणामध्ये केसर घातलेलं असतं आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पुरणपोळी बनवण्याची स्पर्धा सुरू झालेली असते. तेव्हा इथे ईश्वरी आता छान असा पिठाचा छोटासा हुंडा घेते. त्यानंतर तो व्यवस्थित बनवत असते आणि तिने इथे हुंडा घ्यायच्या हाताला थोडंसं तेलसुद्धा लावलेलं असतं. अर्णवला काही माहिती नसतं त्यातलं. अर्णव अजिबात हाताला तेल न लावता त्याच्यातून आता कणकेचा हुंडा घ्यायला जातो. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता कणकेचा हुंडा घेत असताना त्याच्या हाताला ते सगळं चिकटत असतं. तेव्हा अंजली म्हणत असते, चिंटू अरे तेल लाव ना हाताला, चिकटतंय ना पीठ, मग थोडंसं तेल लाव. तेव्हा अर्णव म्हणतो, हो का? आणि अर्णव इथे ईश्वरीकडे बघतो आणि म्हणतो, हो गं ताई, मला सगळं माहिती आहे, ती माझी स्टाईल आहे, तुला माहिती आहे ना? तेव्हा अंजली म्हणते, हो का, तुझी स्टाईल आहे ती, पण थोडंसं तेल लाव हाताला आणि मग कणकेचा इथे आता गोळा घे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता हाताला अजिबात चिकटत नाही, कारण का हाताला तेल लावल्यानंतर हुंडासुद्धा व्यवस्थित आता घेता येतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता दोघांनीही व्यवस्थित आता गोळा करून घेतलेला असतो. त्याचबरोबर त्याची इथे आता वाटी तयार करायची असते. तेव्हा इथे वाटी तयार करत असताना अर्णवला काही जमत नसतं. त्याच्यामध्ये बोट काय जातं, त्याच्या हाताला काय चिकटतं, त्याला काही जमत नसतं. तेव्हा तो एक काम करतो, आता पूर्ण त्या पोलपाटवरती ते टाकून देतो आणि इथे त्याची पोळी करण्याचा प्रयत्न करत असतो. आजी म्हणत असतात, अर्णव अरे आपल्याला आता पुरणपोळी करायची आहे, इथे पोळी करायची नाही आहे आपल्याला, समजलं ना? पुरणसुद्धा भरावं लागतं. मग आता पोळी लाटल्यानंतर कसं काय भरणार? तेव्हा अर्णव म्हणतो की माझी तशी स्टाईल आहे, आधी इथे पोळी करायची, नंतर त्याच्यामध्ये पुरण भरायचं, त्यानंतर इथे लाटतासुद्धा व्यवस्थित येतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता ईश्वरीला अर्णवची मदत करायची असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की मामा, मी तुम्हाला सांगते की परफेक्ट पुरणपोळी कशी करायची. तेव्हा मामा म्हणतात, हो का, सांग ना सांग, मला तर माहितीच नाही आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की बघा, आता कणकेचा आपण जेवढा गोळा घेतला आहे की नाही, आपल्याला पुरणाचा सुद्धा तेवढाच गोळा घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला दोन्ही गोळे हे सेम करून घ्यायचे असतात, म्हणजे पुरणपोळी ही परफेक्ट बनते. त्यानंतर इथे आता पुरण भरता यावं म्हणून इथे आता जे कणकेचा आपण गोळा घेतला की नाही त्याची व्यवस्थित अशी वाटी करून घ्यायची. त्यामुळे इथे आता ती जशी वाटी करते तशी अर्णवसुद्धा करत असतो आणि मग जो पुरणाचा गोळा आहे तो त्याच्यामध्ये भरला जातो. आणि मग आता एक काम करायचं, सगळ्या बाजूने चारही बाजूने असं त्या पुरणावरती आता पिठाचा जो गोळा असतो ना त्याने कवर करून घ्यायचं, चारही बाजूने व्यवस्थित कवर करून घ्यायचं गोळा करून. तो इथे आता पोलपाटावरती अलगद ठेवायचा आणि त्याच्या बाजूने हळूहळू प्रेस करायचं. हळूहळू प्रेस केलं की जो कणकेचा गोळा असतो ना त्याच्या आतमध्ये जे पुरण भरलं आहे ते पुरण सगळीकडे अगदी व्यवस्थित जातं, चारही बाजूला चारही कोपऱ्यांना. त्याच्यामुळे इथे प्रेक्षकांनो आता ईश्वरी म्हणत असते आणि सगळ्यात आधी आहे ना, जी पुरणपोळी आपल्याला बनवायची आहे त्याच्या बाजूने आपल्याला हळूवारपणे लाटून घ्यायचं असतं. हळूवारपणे बाजूने आता लाटून घेतलं की मग ती पुरणपोळी बाजूने सुद्धा पातळ होते आणि मग हळूहळू मधून लाटायला सुरुवात करायची.
मधून एकदा लाटायला सुरुवात केली की मग ती व्यवस्थित सगळीकडून अगदी सारखी लाटली जाते. बाजूने थोडीशी पातळ ठेवायची आणि मध्ये पुरणपोळी थोडीशी जाड ठेवायची. मग बघा परफेक्ट पुरणपोळी बनते की नाही. तेव्हा इथे जे ईश्वरीने आता इन्स्ट्रक्शन दिलेले असतात त्यानुसार इथे अर्णवने पुरणपोळी बनवलेली असते. आधी वाकडी तिकडी होते, पण नंतरला तो व्यवस्थित तिला अगदी आता रंगारूपाला आणि नावारूपाला आणतो. आणि इथे अर्णव म्हणत असतो की ताई बघितलंस का, अगं किती परफेक्ट पुरणपोळी बनली आहे बघितलंस. आणि पुरणपोळी बनवणं अजिबात कठीण नसतं, सोपं असतं ते. तेव्हा आकाश म्हणतो दादा अरे किती छान पुरणपोळी बनवलीस तू. मी काय म्हणतो आपण तुझ्या नावाने हॉटेल उघडूया का. तेव्हा अर्णव म्हणतो हो उघडूया ना आपण माझ्या नावाने हॉटेल. आणि मग काय करूया, रोज मी लुंगी नेसून जातो आणि छान इडल्या डोसे बनवतो, हो की नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता पुरणपोळी तर बनवलेली असते, पण आता पुढे काय. तेव्हा आजी म्हणते अर्णव अरे आता ती पुरणपोळी जी बनवली आहेस ना, जी लाटली आहेस ती तव्यामध्ये सुद्धा टाकायची असते. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आता पुरणपोळी हातावरती घेते आणि छान तिला इकडून तिकडून ठोकून अशी तव्यामध्ये टाकते. तेव्हा अर्णवसुद्धा तिच्यासारखंच हातावरती पुरणपोळी घेतो आणि दोन्ही हातांवरती तिला इकडे तिकडे टाकतो आणि मग तव्यावरती टाकतो. तेव्हा इथे आजी म्हणत असतात अहो चिंटू साहेब आता तुम्ही पुरणपोळी बनवलीत, ती पोळी तुम्ही तव्यावरती सुद्धा टाकलीत, पण कसं असतं ना ती आपोआप शिजणार नाही हो. तिला शेकण्यासाठी आहे ना खाली गॅससुद्धा पेटवावा लागतो. गॅस पेटवलाय का. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णवने गॅस पेटवलेलाच नसतो, त्याने डायरेक्ट त्या तव्यामध्ये पुरणपोळी टाकलेली असते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो हो ती माझी स्टाईल आहे, आधी तव्यामध्ये पुरणपोळी टाकायची आणि नंतर गॅस पेटवायचा. तेव्हा आजी म्हणते हो का. तेव्हा इथे प्रेक्षकांनो अर्णव तवा बाजूला करतो आणि त्यानंतर ईश्वरी पटकन त्याचासुद्धा गॅस त्याला पेटवून देते. तेव्हा इथे अर्णव पुन्हा तो तवा आपल्या गॅसवरती ठेवतो आणि मग तो पुरणपोळी शेकवणार असतो. तर इकडे ईश्वरी हळूवारपणे सारखी सारखी पुरणपोळी आता ही चेंज करत असते, तिच्या बाजू चेंज करत असते जेणेकरून ती करपू नये म्हणून. आणि मग त्याला तेल लावते आणि व्यवस्थित शेकून घेत असते. तेव्हा अर्णव म्हणतो बघितलं का शेकली की नाही माझी पुरणपोळी. ताई आकाश अरे एवढं काही सोपं नसतं, प्रत्येक गोष्ट आहे ना इतकी वाढून वाढून सांगायची गरज नाही आहे की किती कठीण असते किती काय असतं. बघा आता मी बनवली की नाही पुरणपोळी, याला म्हणतात टीम इंदोर, याला म्हणतात परफेक्ट पुरणपोळी. तेव्हा आजी म्हणते हो का, याला म्हणतात का परफेक्ट पुरणपोळी. अरे पण चिंटू ती पुरणपोळी आहे ना ती शेकवली आहेस तू, पण आता खालून करपले नाही आहे ना ते सुद्धा बघ. पुरणपोळी करपता कामा नये, तिला काळा डागसुद्धा लागता कामा नये, कळलं का तुला. तेव्हा इथे प्रेक्षकांनो अर्णव म्हणत असतो की हे काय माझी पुरणपोळी अजिबात करपलेली नाही आहे. आणि ती आता पलटी केल्यानंतर इथे पुरणपोळी काळी कुट्ट झालेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अरे देवा. तेव्हा अर्णव म्हणतो का माझी पुरणपोळी बघून झाले ना डोळे मोठे, हो की नाही. मग इथे आता ईश्वरी म्हणत असते की सर अहो हे काय केलं, पूर्ण पुरणपोळी तुम्ही करपवून टाकलीत, अशी कुठे पुरणपोळी असते का. तेव्हा इथे अर्णव म्हणतो पण हे कसं काय झालं. तेव्हा मामा म्हणत असतात ही काय पुरणपोळी आहे, काळी कुट्ट पुरणपोळी, अशी असते का पुरणपोळी. तेव्हा इथे अर्णव म्हणतो हा मग काय झालं, जास्त शेकले म्हणून काली पडली, पण काही हरकत नाही, मी आहे ना, मी दुसरी छान अशी पुरणपोळी बनवतो आणि ही स्पर्धा जिंकून दाखवतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव हारलेला असतो पूर्णपणे, कारण त्याला पुरणपोळी आता इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर तो लाटत तर असतो, पण त्याला शिकवता काही येत नसतं, त्याच्या पुरणपोळ्या सगळ्या करपत असतात. तेव्हा इथे आता ईश्वरी अंजलीला म्हणत असते की अंजलीताई खरंच खूप छान तुम्ही इथे होळी सजवली, डेकोरेशन तर बघा किती छान केले, खूपच छान मस्त. तेव्हा इथे अंजली म्हणते हो ना. तर इथे आता आकाश म्हणत असतो अरे आता होळीला सुरुवात करायची आहे, हा दादा कुठे राहिला, दादा अजून काय येत नाही आहे. तेव्हा अंजली म्हणते हो ना, पण मला नाही वाटत अर्णव इथे येईल म्हणून. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते मला असं वाटतंय त्यांच्या पुरणपोळ्या करपल्या ना, म्हणून ते कदाचित आता रागवले असतील आणि रुसून बसले असतील. आता काही ते बाहेर येणार नाही, त्यांना वाईट वाटलं असेल ना ते हारलेत म्हणून. तेव्हा इथे अंजली म्हणत असते ईश्वरी तू माझ्या भावाबद्दल बोलतेस माहिती आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते सॉरी अंजलीताई, तुम्हाला राग आला का. तेव्हा अंजली म्हणते असंच माझा भाऊ तुझ्यावरती सारखा ओरडत असतो ना. तेव्हा अंजली आता इथे तिची मस्करी करत असते. तेव्हा इथे आता ईश्वरी हसायला लागते.
त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे वल्लरी म्हणत असते, अरे चला होळीला सुरुवात करा. तसंही अर्णवला हे सगळं काही आवडत नाही, तो नाही येणार बाहेर. तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो आजी आता अर्णवला सुद्धा बाहेर घेऊन आलेली असते आणि इथे अर्णवला जे सण तिवार आवडत नाही त्याच्यामध्ये तो सुद्धा आता भाग घ्यायला लागलेला असतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो ईश्वरी हे जे काही बोलते आणि अंजली जे काही बोलते सगळं अर्णवने ऐकलेलं असतं आणि अर्णव म्हणत असतो, ताई मी ऐकले सगळं. तेव्हा अंजली म्हणते, हो का? अरे चिंटू चल, आता बघ होळी साजरी करायची आहे की नाही आपल्याला, आता इथे आता अग्नीसुद्धा द्यायचा असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, हो मला माहिती आहे. त्यानंतर आजी म्हणत असते की अरे असं नाही करायचं अर्णव, बघ ना होळीचा दिवस आहे, सणासुदीचा दिवस आहे, बाहेर यायचं, एन्जॉय करायचं, म्हणजे इथे सणवारसुद्धा खुश होतात, होळीसुद्धा खुश होते, आनंदी होते आणि आलेली पाहुणीसुद्धा खुश होते. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो की आजी हे सगळं करायला आलेली पाहुणी तेवढी डिझर्विंग तर पाहिजे ना. तेव्हा वल्लरी म्हणते, दॅट इज दॅट. अगदी बरोबर बोललास तू अर्णव, अगदी बरोबर. तेव्हा इथे ईश्वरीला फारच वाईट वाटतं, पण ती इथे आजीसाठी आता चेहऱ्यावरती स्माईल आणून हसत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांना पुढील भागात बघूया. इथे आता लावण्य आलेली असते आणि ती अर्णवच्या चेहऱ्याला रंग लावत असते. तेव्हा अर्णव इथे आता लावण्याचा हात पकडतो आणि तिला म्हणत असतो की मला रंग खेळायला आवडत नाही, मी इथे सगळ्यांसाठी फक्त आलो आहे. आजीने मला फक्त इथे कुंकू लावले, तेच आता बास झालं. मी कलर खेळत नाही, मला तू कलर लावू नकोस, असं इथे अर्णव आता लावण्याला म्हणतो. तेव्हा लावण्याला फार वाईट वाटतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता राकेशसुद्धा आलेला असतो ना. तेव्हा राकेश आतमध्ये असतो. तेव्हा इकडे त्याला ईश्वरी म्हणत असते, अहो भाऊ तुम्ही इथे रंग खेळायला आलायत ना. हो ना, रंग खेळताय ना, मग तुम्ही इथे आता घरामध्ये काय करताय, आतमध्ये काय करताय, चला बाहेर चला, रंग खेळायला चला. तेव्हा इथे ईश्वरी आता राकेशला म्हणते, अहो भाऊ, आणि तेव्हा इथे राकेश खूपच जास्त घाबरतो. तो लगेचच धावत पळत आतमध्ये जातो. नाहीतर इथे खूप सारे रंग असतात, त्यातले रंगसुद्धा तो तोंडावरती लावायला कमी करणार नाही आहे. तेव्हा इथे ईश्वरी आता भाऊ असा आवाज देते आणि राकेश मनामध्ये घाबरतो. आता ईश्वरी माझा चेहरा बघते की काय आणि माझं भांडं फुटतं की काय असं त्याला